आता लिव्हर बघूया आपण. लिव्हरलाच आपण यकृत असं म्हणतो. त्याचं आयुर्वेद नाव यकृत आहे. मॉडर्न नेम काय यकृत. संख्या किती त्याची आपल्या शरीरात एकच आहे. त्याचं पर्याय नाव का बरं त्याचं पर्याय नाव आहे कालखंड. आता ते कालखंड नाव का बरं दिलेले, कारण यकृत ही शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्याच्यामुळे आचार्यांनी त्याचं नाव कालखंड असे ठेवले आहे. यकृत हे रक्ताचे भांडार असते व पित्ताचे प्रमुख स्थान असते. यकृतामध्ये पित्त प्रोड्यूस केला जातो, म्हणजे पित्त म्हणजे बाईल ज्यूस प्रोड्यूस केला जातो, म्हणून हे पित्ताचं प्रमुख स्थान आहे. नंतर सुश्रुतांनुसार यकृत हा 8 कोष्ठांगांपैकी एक आहे. जे आपण स्थानाने आगमनी कोणाचा शोक आहे कोष्ठाचा, त्याच्यामध्ये यकृताचाही वर्णन केलेलं आहे. रुधिरस्थ आपण बघतो, रुधिरस्थमध्ये यकृत आणि प्लिया या 2 अवयवांचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. आता मग तेच आपण आता बघूया. द लिव्हर इज अ लार्ज सॉलिड ग्लँड परफॉर्मिंग द मेटाबॉलिक फंक्शन ऑफ आवर बॉडी. काय करते लिव्हरने, काय एक लार्ज असते, सर्वात मोठी ग्लँड आहे, ती सॉलिड असते, म्हणजे अशी भरलेली असते, पूर्णतः भरलेली ग्लँड असते. आणि परफॉर्म द मेटाबॉलिक फंक्शन, आपल्या जे शरीरात जे मेटाबॉलिझम होत असतं ते सगळं कोण करतं, लिव्हर करत असतं. ठीक आहे. लिव्हर काय करते, इट सिक्रेट्स द बाईल ज्यूस विच पोअर्स इन टू द ड्युडेनम थ्रू द बाईल डक्ट. बाईल डक्टच्या मदतीने तो जो बाईल ज्यूस आहे तो पोअर केला जातो ड्युडेनममध्ये. ओके. लिव्हर काय करतो, बाईल ज्यूस सिक्रेट करतो. तो बाईल ज्यूसने का विथ द हेल्प ऑफ द बाईल डक्ट तो ज्यूस ड्युडेनममध्ये टाकला जातो. आणि इट इज ऑल्सो हेल्प इन, मग तोच ज्यूस बाईल ज्यूसने का आपल्याला जे स्टमकमध्ये आणि इंटेस्टाईनमध्ये जे फूडचं डायजेशन होत असतं त्याच्यासाठी तो हेल्पफुल असतो. आता जर लिव्हरचं लोकेशन काय सांगितलं, एपिगॅस्ट्रिक, लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक अँड राईट हायपोकॉन्ड्रिक रिजन. ठीक आहे. त्याचा ॲपिरन्स कसा असतो, लिव्हर इज रेडिश ब्राऊन इन कलर अँड सॉफ्ट इन नेचर. वेट ते किती असतं, 1300 ते 1600, म्हणजे 1600 माणसांमध्ये तर 1300 फिमेलमध्ये. म्हणजे त्याचा शेप कसा असतो, वेज शेप असतो, वेज टाईप शेप असतो. आता एक्सटर्नल फीचर्स, द लिव्हर हॅज असं लिव्हर हा एकमेव ऑर्गन आहे की ज्याला 5 सरफेस असतात. असा कोणताच ऑर्गन नाही की ज्याला 5 सरफेस आहे, फक्त हा लिव्हर एक आहे. लिव्हरमध्ये 5 सरफेस असतात आणि एकच बॉर्डर असते. 5 सरफेस आणि एक बॉर्डर. तर 5 सरफेस कोणते, अँटेरियर सरफेस, पोस्टिरियर सरफेस, सुपिरियर सरफेस, इन्फिरियर सरफेस अँड राईट सरफेस. ठीक आहे. आता अँटेरियर सरफेस हा कसा असतो, ट्रायंग्युलर इन क्रॉस सेक्शन असतो. पोस्टिरियर सरफेस कसा असतो, हा पण ट्रायंग्युलर इन क्रॉस सेक्शन असतो. देन सुपिरियर सरफेस इट इज क्वाड्रिलॅटरल, म्हणजे 4 साईड्स असते याच्या. वेअरॅज इन्फिरियर सरफेस इट इज ऑल्सो क्वाड्रिलॅटरल अँड राईट सरफेस इट इज ऑल्सो क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, एवढंच लिहायचं आहे. आता बॉर्डर्स, लिव्हर हॅज ओनली 1 बॉर्डर विच इज द शार्पेस्ट बॉर्डर ऑफ द बॉर्डर. ती कोणती आहे, इन्फिरियर बॉर्डर आहे, विच इज द लिव्हर. आता लोब्स, लिव्हरचे प्रामुख्याने 2 लोब्स असतात, राईट लोब अँड लेफ्ट लोब. तर त्या लोबला डिवाईड करण्यासाठी द लिव्हर इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट लोब. आणि ते डिवाईड करण्यासाठी लिव्हरवर प्रामुख्याने 3 लिगामेंट्स असतात. अँटेरियरली लिगामेंट फॅल्सिफेरम, पोस्टेरियरली लिगामेंट वेनोसम अँड इन्फिरियरली लिगामेंट टेरिस. 3 लिगामेंट कोणत्या, लिगामेंट फॅल्सिफेरम, अँटेरियरली लिगामेंटम वेनोसम पोस्टेरियरली अँड लिगामेंट ऑफ टेरिस इन्फिरियरली. आता आपण पहिला लोब बघू, राईट लोब बघू. राईट लोब ऑफ लिव्हर इज व्हेरी मच लार्जर दॅन दी लेफ्ट लोब बिकॉज इट कन्स्टिट्स दी 5 म्हणजे 5/6 ऑफ द लिव्हर नाही का तो फॉर्म करत असतो टोटल लिव्हरचा. म्हणजे तो जो लेफ्ट लोब जो असतो तो फक्त 1/6 असतो, हा 5/6 असतो. आणि हा पूर्ण नाही का 5 सर्व्हिसला घेऊन बसलेला असतो. ठीक आहे. इट इज फर्दर, हा जो राईट लोब येतो परत फर्दर डेव्हलप होतो कॉड्रेट आणि कॉर्डेट लोब. आता काउडेट लोब इट इज सिच्युएटेड ऑन दी पोस्टिरियर सरफेस ऑफ द लिव्हर. काउडेट कशावर असतं, पोस्टिरियर सरफेसला असतो. अँड वेअर एज अ कॉर्डेट लोब इट इज प्रेझेंट ऑन दी इन्फिरियर सरफेसला असतो आणि इट शो दी पोर्टा हेपेटायटिस. ओके. आता दुसरा लोब पाहू आपण, लेफ्ट लोब ऑफ द लिव्हर. इट इज व्हेरी मच स्मॉलर दॅन टू दी as compared to the right lobe. It concludes only 1/6 of the total liver because the right lobe constitutes 5/6. Okay. It near the feature of the ligament, जिथे लिगामेंट वेनोसम असतो, हे द इन्फिरियर सरफेसने काही राऊंडेड वेलिगेशन होतं, त्याला आपण काय होतो, ओमेंटल ट्युबेरिसिटी. इन्फिरियर सरफेस लेफ्ट लोबच्या इन्फिरियर सरफेसवर एक राऊंडेड प्रोजेक्शन असतं, तिथं त्याला आपण काय म्हणतो, ओमेंटल ट्युबेरोसिटी. ठीक आहे. आणि जो लेफ्ट लोब जो असतो तो नाही का लेसर मोमेंटमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत असतो.
ठीक आहे. आता रिलेशन्स 5 सरफेसेस त्यांचे रिलेशन म्हणजे अँटेरियर सरफेस लिव्हरच्या अँटेरियर सरफेसला कोणते ऑर्गन आहे, पोस्टेरियरला कोणते, ते आपण बघणार आहे. आता अँटेरियर सरफेस अँटेरियरला कोणते असणार आहे, डायफ्राम राहील, नंतर ॲबडोमिनल वॉल राहील, आणि नंतर अजून काय, झिपर्ड प्रोसेस, जी स्टर्नमच्या तिथे आपली जी प्रोसेस असते ती झिपर्ड प्रोसेस प्रेझेंट असते. आता पोस्टेरियर सरफेसला पहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट वर्टिब्रल कॉलम राहील, नंतर इन्फिरियर वेना कव्हा राहील, नंतर लेफ्ट किडनी राहील, हे ऑर्गन्स राहणार आहे. लेफ्ट किडनी राईट किडनी दोघे राहते, आणि सगळ्यात महत्त्वाचं लिगामेंटम वेनोसम पण लिगामेंट प्रेझेंट असणार आहे. आता सुपिरियर सरफेस म्हणजे सुपिरियर म्हणजे लिव्हरच्या वरती काय राहणार आहे, लिव्हरच्या वरती स्टमक राहील, देन हार्ट राहील, देन लंग्स राहील, देन डायफ्राम राहील. ओके. नंतर इन्फिरियर सरफेसला स्टमक सुपिरियर राहणार आणि स्टमक इन्फिरियरला राहतो. स्टमक लिव्हरच्या खाली राहत असतो. इन्फिरियरला स्टमक राहतो, लिगामेंटम टेरिस असतो, गॉल ब्लॅडर, डिओडेनम, राईट किडनी, हे एवढे असतात. आणि राईट सरफेसला फक्त डायफ्राम आणि रिप्स राहतात. आता ब्लड सप्लाय, लिव्हरचा ब्लड सप्लाय कसा असतो, हिपॅटिक आर्टरी आणि पोर्टल वेन बोथ गेट डिवाइड्स इंटू राईट अँड लेफ्ट ब्रँचेस, देन इट इज इंटू सेगमेंटल वेसल्स, देन इंटू segmental vessels, then interlobular vessels, and then to hepatic sinusoids. The interlobular veins, वेनस जेनेस काय त्याचा पहिले इंटरलोब्युलर्स असतात, ते लोब्युलर वेन असते, त्याच्यात ती कशा होते, सब लोब्युलर वेनमध्ये होते. नंतर ते हिपॅटिक वेन अँड देन IVC, हा त्याचा वेन स्टेज. नंतर लिम्फॅटिक ड्रेनेज कसा असतो त्याचा, कोलियाक लिम्फ नोड आणि हिपॅटिक लिम्फ नोड्स हे मेजरली असतात त्याचे. नर्व सप्लाय कसा असतो, हिपॅटिक प्लेक्सेस, सिम्पॅथॅटिकनी हिपॅटिक प्लेक्सेस आणि कोलियक प्लेक्सेस, अँड पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये अँटेरियर अँड पोस्टेरियर वेगस. आता क्लिनिकल ॲनाटॉमी, हेपेटायटिस अँड इन्फ्लॅमेशन ऑफ द लिव्हर, हिपॅटोमेगॅलोली, enlargement of the liver biopsy, it is a examination of the liver by taking out the cut piece, and then liver cirrhosis, alcohol consumption in large amount, then liver transplant, and the liver carcinoma. That's it. Thank you.